इथं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत थंडी निमित्त खास असे तिळाचे गुळाचे लाडू। खास थंडीसाठी लाडू करतोय पौष्टिक असे। तर गुळ घेतलेला आपण 700 ग्रॅम। 700 ग्रॅम का घेतलाय तर हे माझं टोटली वजन सगळं 700 ग्रॅम आहे, म्हणून गुळ आपण 700 ग्रॅम घेतलेला आहे। तीळ सफेद तीळ पाव किलो घेतलेले आहेत। शेंगदाणे घेतलेले आहेत, हे मी भाजलेले होते तसेच घेतलेले आहेत 200 ग्रॅम। खोबरा आहे खिसलेला हा 100 ग्रॅम आहे आणि बदाम 150 ग्रॅम। थोडंसं तूप घेतलेलं आहे 4 ते 5। हे किशमिश आपण टाकायला घेतलेले आहेत त्याच्या डेकोरेटिव्हसाठी। आणि वेलची घेतलेली आहेत मी 5 आणि खायचा सोडा 1च चिमूट असं अगदी। तर हे आपण आता एक एक करून भाजायला घेणार आहोत। बदाम भाजायला घेऊया। पॅन आपला गरम झालेला आहे, तर बदाम भाजून घेऊया। मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे। सुरुवातीला मी गॅस मोठा करून पॅन आपला गरम करून घेतलेला आहे। बदाम झालेले आहेत भाजून, अगदी 4 ते 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवलेले आहेत। बदाम खायचे, त्याच्याने आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते आणि पचनक्रिया सुधारते। आपल्या मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलंच आहे। आता आपण तीळ भाजायला घेऊया। तीळ हाडांसाठी अतिशय चांगले, केसांसाठी। भाजून घेतलेले अगदी 5 ते 6 मिनिट भाजायची, जास्त खरपूस भाजायची नाही। अशा भाजून झालेले आहेत। जर जास्त आपले तीळ पटापट भाजायचे असतील, गॅस मोठा असला तर काय करायचं, थोडंसं भिजवून घ्यायचे तीळ। आता आपण तीळ काढून घेऊया, म्हणजे ते तीळ इतरत्र असं उडत नाही जास्त। तीळ सुद्धा भाजून झालेले आहेत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, हे मी ऑलरेडी भाजूनच घेतलेले आहेत। शेंगदाणे कसं आणले दुकानातून की आपण भाजून ठेवायचे, नेहमी निवडून भाजून ठेवायचे, म्हणजे कसं खराब होत नाही। तर आपला पॅन गरमच आहे, तर आपण खोबरा भाजून घेऊया। थोडंसं तूप टाकूया, 1 चमचा। आणि आता आपण खोबरा भाजून घेऊया। तुपातच भाजून घ्यायचं, कधी कधी पटकन करपू शकतं आणि आपल्याला लाडू बांधायचे म्हणून तुपात भाजून घेतले मी। कसं थंडीच्या दिवसात खोबरा तूप हे ऑइली पदार्थ खायचे। गॅस बंद करूया, कारण पॅन आपला तापलेला आहे। आता फक्त हलवून घ्यायचं अगदी 2 ते 3 मिनिटं। खोबऱ्याचा अगदी छान वास येतोय, खरपूस भाजलं। इथं झालं। आता हे खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे मी घेतलेले आहे, ह्याची मी टरपलं वगैरे काढत नाही अजिबात, आपण तशीच राहू द्यायची। आता आपल्याला काही घरीच खायचं आहे आणि शेंगदाणे पण खायचं, फायबर असतं त्याच्यामुळं पचायला वगैरे चांगलं असतं। तर टरपलं तशीच ठेवणार आहे मी। आणि नंतर थंड आपलं हे झालं की आपण मिक्सरला लावून घेतोय बारीक दळून। आपण हे थंड होईपर्यंत गूळ बारीक खिसून घेतोय। आता आपण गूळ हा 700 ग्रॅम बारीक करून घेतलेला आहे। आता मिक्सरला बदाम आणि शेंगदाणे वाटून घेऊया। थंड झालेलं आहे आपलं सगळं हे। आता आपण बदाम आणि शेंगदाणे मिक्सरला लावून घेऊया।
बदाम झालेला आहे बारीक करून. तर आता आपण शेंगदाणे मिक्सरला लावूया. शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्या. आता त्याच्यामध्येच आपल्याला हे इलायची आपल्याला टाकायची आहे. इलायची सोलून आपण त्याच्यातच टाकूया म्हणजे बारीक होईल. आणि वेलची दळून झालेलं आहे, आपण काढून घेऊया. आणि आता आपण तीळ मिक्सरला लावतोय. त्याच्या अगोदर मी थोडंसं तीळ आपण बाजूला काढून ठेवूया. आपण तिळाचे लाडू करतोय, तर थोडेसे तीळ आपण बाजूला काढायचे. तर मिक्सरला आता आपण तीळ लावतोय. आणि एवढे थोडेसे अगदी तीळ आपण असे लाडू बांधताना टाकणार आहोत. हे दळायचे नाहीत एवढे. तुम्हाला हवे तर हे पण बारीक करू शकताय, पण मी थोडं ठेवते तसं. आता हे तीळ आपण मिक्सरला बारीक दळून घेतोय. आपले तीळ मिक्सरला वाटून झालेले आहेत. आता आपण हे मी काढत नाही दुसरीकडे, आपण हे डायरेक्ट आता ह्याच्यात टाकणार आहे. गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे नाही करायचा, तर गुळ वितळवून घ्यायचा आहे फक्त लाडूसाठी. आणि आता आपण हा गुळ त्याच्यामध्ये टाकतो. गुळ जास्तीचा घेतलाय, म्हणजे तेवढं जेवढं आपलं हे वजन आहे तेवढाच मी गुळ वापरलेला आहे, 700 ग्रॅम. गॅस स्लो ठेवायचा. कदाचित हे माझं भांडं स्टीलचं आहे त्याच्यामुळं करपू शकतं, खाली लागू शकतो गुळ. तर आपण गुळ वितळवून घेऊया. बघू शकताय आपण गुळ पूर्ण फोडून घेतलेला आहे. तर आता ह्या गुळामध्ये म्हणजे पूर्ण त्याच्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या, गुळातल्या खडे आहेत ते. तर आता आपण गुळ पातळ झाला की आपण त्याच्यामध्ये हा सोडा टाकतोय. थोडासा सोडा टाकायचा. सोडा का टाकतो तर गुळ हा ना एकदम फुलतो आणि हलका फुलका होतो हा पाक. ॲक्च्युली पाक नाही, पण म्हणजे हा गुळ हे मिश्रण आहे ते अगदी हलकं होतं आणि फुलतं ते आपल्या सोड्यामुळे. बघू शकता गुळ एकदम छान असा झालेला आहे. आता आपण त्यामध्ये एक एक करून सगळं वाटलेलं टाकतोय. आता गुळातले सगळे खडे वगैरे. आता आपण गॅस बंद करूया. तर एक एक करून टाकतोय. हे वाटलेले तीळ एकदा हलवून घेऊया, कारण गोळ आपला खाली लागू शकतो. परत आपण हे वाटलेले बदाम, त्याच्यानंतर हे वाटलेले शेंगदाणे आणि हलवूया परत एकदा, आणि वाटलेले खोबरं. हे बेदाणे घालतो वरून आपण, आणि लावायला पण मी वरून हे आपण लावायला घेतलेले आहेत वरून. आता थोडंसं हलवून घेऊया. आता गॅस बंद करूया. मी गॅस बंद केलेला आहे. एकदा छानसं हलवून घेऊया.
हलवून घ्यायचं। बघू शकता आपला गूळ अगदी परफेक्ट झालेला आहे। गॅस बंद केलेला आहे। आता मिक्सर आपण असं छानसं मिक्स करून घेऊया एकदा। बघू शकताय अगदी छान झालं आपलं मिश्रण हे। पण लगेच आपण लाडू नाही बांधायचे, गरम आहे एकदम। तर आता आपण हे तीळ त्याच्यामध्ये टाकूया। हे अख्खे तीळ आपण टाकतोय, थोडंसं वरून दिसले तर खायला पण छान, आणि आपण तिळाचे लाडू करतोय तर म्हणून मी थोडंसं वरती आपण ते अख्खे तीळ लाडू दिसायसाठी वरून टाकलं। आता आपण हे थंड झालं की लाडू बांधायला घेऊया। आणि थोडं आपलं हे मिश्रण आहे, कूट वगैरे ते सगळं आपलं म्हणजे शेंगदाण्याचं कूट, बदामचं कूट हे भिजून पण जाईल ना आपल्या त्या गुळाच्या पाकात। तर आपण थंड झाले की लाडू बांधायला घेऊया। आता आपण झालेला हे मिक्स सगळं करून एकदा खालून व्यवस्थित काढायचं, हे करून मिक्स करून घेऊया। आता हे थंड पण झालेलं आहे बऱ्यापैकी, तर ह्याच्या आता लाडू बांधायला घेऊया। आता लाडू बांधायला घेऊया। छान येतात लाडू, अगदी पटापट होत आहेत थंडीत खायला तिळाचे हे लाडू। अगदी खूप दिवस टिकतात हे तीळ, शेंगदाण्याचे कूट, तिळाचं कूट आणि बदाम घातलंय त्याच्यामुळे आपण पूर्ण थंडी होईपर्यंत खाऊ शकतोय। पौष्टिक आहेत असे, थंडीत हाडांच्यासाठी बघू शकताय। तर आता मी हे सगळे लाडू बांधून घेते। आपले हे पूर्ण असे हे सगळे लाडू बघू शकताय। तर इथं झाले आपले पूर्ण अशी ही रेसिपी। आता आपण डिश मध्ये काढून ठेवूया लाडू। हे लाडू खायला अतिशय पौष्टिक आहे, तिळाचे, हाडांसाठी चांगले आहेत। आपण थंडीच्या दिवसात बनवायचे असे। तर आपण काढून घेऊया हे सगळे लाडू। आपला इतका मऊ झालेला आहे तिळाचा, तर हा वयस्कर लोकांसाठी, दात नसणाऱ्यांसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय खायला चांगला आहे। तिळाचे हे असे लाडू थंडीसाठी अतिशय चांगले आहेत हे लाडू। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।